नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि आता आपण अध्याय 40 ते 44 असे अध्याय याच्यामध्ये पाहणार आहोत. बिंदू सिंधू सुस्खलम तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जातकारी वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. मागच्या 39व्या अध्यायामध्ये मार्कंडेय ऋषींनी गाईचं महत्त्व सांगितलं होतं. म्हणजे आपण जे म्हणतो ना 33 कोटी देव तिच्या शरीरामध्ये आहेत म्हणून. आणि खरं शास्त्रीयदृष्ट्या पण पाहिलं तर गाईच्या दुधापासून शेणापर्यंत गोमूत्रापर्यंत सर्व काही शारीरिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या उपयुक्त आहे. म्हणून तेव्हा कसं होतं, गोदान करा गोदान करा, म्हणजे प्रत्येकाच्या घरात गाई असू दे, मुलांना दूध दुभत मिळू दे, हाच एक त्यामागे हे होता, हेतू होता. तर आता ते स्तोत्र दिले त्यांनी. गायत्री स्तोत्र आहे आणि तिच्या शरीराच्या कोणत्या कोणत्या भागात काय आहे हे मागच्या अध्यायात झालेलंच आहे. तेच आता स्तोत्रातून सांगितलेलं आहे. मार्कंडेय ऋषींनी राजाला ते स्तोत्र ऐकवलं आहे. श्री गो गावित्री स्तोत्रम. नारायण नमस्ते तू देवेंद्र भुवनेश्वर गो सावित्री प्रवक्ष्यामी व्यासेन कथिता पुरा गवा स्तोत्र प्रवेक्ष्यामी सर्व पाप प्रणाशनम सर्वभिष्टप्रदम दिव्यम सर्व मंगलदायक. म्हणजे गाईचं स्तोत्र म्हणलं तर सगळं पाप हरण होतं, सगळं मंगल होतं तुमचं, म्हणून स्तोत्र म्हणा. शृंगाते रमते व्यास स्वयं विष्णू जनार्दनम शृंगमूले स्थिता गौरी शृंगामध्ये सदाशिव मूर्नी ब्रह्मा गुरु स्कंदे ललाटे वृषभध्वज कर्णयोराश्विनी देवी चक्षुषो शशी भास्करौ दंतेषु सर्व ऋषयो जिह्वाया च सरस्वती वसन्ति देवा उरसी जंगाया च समाश्रिता खूरमध्येषु गंधर्व खुराग्ने शशिपन्नगौ खुराणा पश्चिमे भागे त्वप्सराणा गणाधिपा श्रोणी प्रदेशे पितरो ब्रह्मूले त्रिगुणा स्मृता ऋषयो रोमरंध्रेषु चर्मण्यापी प्रजापती. म्हणजे रंध्रात ऋषी आहेत आणि चांबड्यामध्ये प्रजापती आहे, असंच प्रत्येकाचं इथं वर्णन केलेलं आहे. अपाने सर्व ककुद्दिघौ सनक्षत्रा पुष्टे वैवस्वतो यम अपाने सर्व तीर्थानि गोमूत्रे जाह्नवी स्वयं दृष्टो पृष्ठे सदा लक्ष्मी गोमयो वसती स्वयं नासायाश्विमी देवी ओष्टवसती भामिनी चत्वार सागरा पूर्णा गवाये च पयोधरा हुंकारेषु स्थिता देवी हुं शब्दे च प्रजापती सर्वविष्णुमया गावं सर्वागेषु च केशवं गावो ममाग्रतं संतु गावो मे संतु पृष्ठतम. गावो म्हणजे गाय. यस्ते गौस्तु गृहे नास्ती स्मशान सदृश्य ही तत् सुरभी वैष्णवी माता नित्य विष्णुपदे स्थिता. ज्यांच्या घरात गाय नाही ते स्मशानावत घर आहे आणि माता वैष्णवी सुरभीच्या अंगामध्ये आहे. विष्णूच्या पदापाशी जशी स्थित आहे माता तशी तिच्या पायापाशी आहे. तिच्या शेणामध्ये पण लक्ष्मीचा वास आहे. गोग्रासच मया दत्तं सुरभे प्रतिगृह्यतां गोग्रासस्तु विशेषणं करसंपुटमात्रकं शतब्राह्मण भोज्येन फलवस्तु समभवेत् इदं पठते नित्यं शृणुयाच्च समाहितं. म्हणजे हातावर मावणारा एवढासा गोग्रासाचा घास जरी दिला तरी 100 ब्राह्मण भोजन घातल्याचं फळ आहे गाईला दिल्यानंतर. ब्राह्मणो लभते विद्या क्षत्रियो राज्यमाप्नुयात गर्भिणी लभते पुत्रम कथ्याच वरमाप्नुयात. म्हणजे त्या गाईची जर सेवा केली कुणी ज्यांनी तर ब्राह्मणाला विद्या पाहिजे असते, विद्या मिळते, क्षत्रियाला राज्य मिळतं, गर्भिणी मातेला पुत्र आणि कन्येला चांगला वर मिळतो. सायंकाळे पठेद्यस्तु विघ्ननाशम वाप्नुयात अहोरात्रे कृतं पापं जपतो नश्यति ध्रुवं फलं गोदान शतजं न लभते नात्र संशया गवा दृष्टवा गवा स्पृष्ट्या गवा मंगानि नारदं
कण्डूयनेन सर्वेभ्ये गोदानस्य फलं लभेत इति श्री ब्रह्मांडपुराणे ब्रह्मनारद संवादे गोसावित्री स्तोत्र संपूर्ण. म्हणजे ब्रह्मदेव आणि नारद यांच्या संवादातलं ते स्तोत्र आहे. राजन, असा गोपूजनाचा आणि तिला पालन करण्याचा दिव्य महिमा आहे. नर्मदा किनारी गोदान करणे विशेष पुण्यप्रद आहे. ज्यांना गोदान शक्य नसेल त्यांनी गाईस चारा देणे देखील उत्तम आहे. तसेच नित्य गोग्रास दिल्याने ब्रह्मयज्ञाचे फळ मिळते. अशा प्रकारे दिव्य हनुमंतेश्वर तीर्थ महिमा नावाचा अध्याय आता आज तो संपूर्ण झाला आहे. कालचा उर्वरित भाग. आता यामध्ये एक दोन गोष्टी अशा आहेत की आता मंदिराच्या दारात काय लाडूही आमचे आणि ते विकणारे आणि गाय पण आमची, तर फायदा कुणाचा असतो? ह्या लोकांचा असतो. शिवाय त्या गायी शेणात चिखलात माखलेल्या कधी कधी तशाच आणून बसवतात, उन्हामध्ये धुवत पण नाहीत. दुसरी गोष्ट, ह्या गोष्टींना म्हणजे मी स्वतः पण हे नाही करणार. गायींना चारा घाला तुम्ही, त्यांच्याकडनं घेऊन घातला नाही पाहिजे. आणि ते काय आपल्याला ते आपल्याकडचा चारा घालू देत नाही आहेत. भले गाय सगळ्या बाजूने पवित्र असेल तरी गायीचं रक्षण झालं पाहिजे. आणि जिथं गोशाळा आहेत तिथं तुम्ही दान करा. शिवाय यांच्या बऱ्याच वेळा जर्सी गायी असतात, जिला वशिंडा आहे, तिच्या सूर्यतेज असतं त्या वशिंडामध्ये, त्यातलं येणारं जे दूध असतं ते पोषणकारक असतं. तर आपण गौसेवा करायची म्हणजे गोशाळेमध्ये, ते पण गोशाळेला भेट देऊन खरोखर तेवढ्या गायी आहेत का बघून दान केलं तरी या स्तोत्राचा प्रभाव आपल्याला दिसून येईल. आता 40व्या अध्यायामध्ये आहे कपितीर्थ, रामेश्वर, लक्ष्मणेश्वर, कुंभेश्वर महात्मा वर्णन. मार्कंडेय म्हणतात, येथे कैलास पर्वतावर भक्तिपूर्वक विचरण करत असलेल्या स्कंदाने शंकरद्वारा सांगितलेल्या प्राचीन इतिहासास आचार्य असे म्हणतात. सदाशिव सांगतात. म्हणजे आता सदाशिवांनी कुणाला सांगितलं तर कुमाराला, स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी, त्यांना सांगितलेलं आहे. हे स्कंदा, पूर्वी त्रेता युगात रामचंद्रांनी रावणास मारले. त्यावेळी 14 कोटी ब्रह्मराक्षस मारले गेले. देवांच्या रक्षणासाठी त्यांना मारल्यामुळे प्रियपुत्रा तिन्ही लोकांना आनंद झाला. त्यानंतर सीतेला प्राप्त करून श्रेष्ठ वानरासह रामचंद्र प्रभू अयोध्येत आले. श्रीरामाची भरताने यथासांग पूजा केली. त्या भरताने रामचंद्राचे राज्य श्रीरामाला पुन्हा समर्पित केले. तेव्हा निष्कंटक असे राजाचे उत्तम प्रशासन श्रीराम करत होते. तेव्हा कृतकार्यशील हनुमानजी कैलासावर गेले. त्यावेळी आता मागच्या कथेतला भाग आहे बघा. हनुमानाला सांगितलं की तू दर्शन करायचं नाही, तुझ्या हातून ब्रह्मगत्या घडल्यात. भले तू स्वामीला मदत केलीस तुझ्या, तरी पण नाही दर्शनाला जायचं. मग तू नर्मदे काठी तप कर. हा मागच्या अध्यायाचा रेफरन्स आहे. त्यावेळी द्वारपाल नंदीने पापविनाशक शिवशंकराचे रुद्रावतार असूनही हनुमानाला भेटून दिले नाही. आता हनुमान कसा आहे? शंकराच्या 11 रुद्रापैकी एक रुद्र आहे तो. हनुमानाने नंदीला विचारले, मी कोणते पाप केले ज्यामुळे गौरीसहित शिवशंकराचे दर्शन मला घडले नाही? तेव्हा नंदी म्हणाला, वानरश्रेष्ठा, आपण देवांसाठी अवतार घेतला आहे, तरीही स्वतःहून झालेले पाप उपभोगण्याने कमी होते. हनुमान म्हणाला, नंदी, देवांचे कार्य असताना मी कोणते पाप केले? ब्राह्मण आणि यज्ञाचा विनाश करणाऱ्या दुष्ट राक्षसांना मी ठार मारले आहे. त्यावर कृपादृष्टी ठेवणाऱ्या शिवशंकरांनी आपल्या अंशाने युक्त युग्र अशा तेजस्वी रूपात वानर श्रेष्ठासमोर प्रगट होऊन हनुमानाला पाहून म्हणाले, वानर, गंगा, गया, नर्मदा, यमुना, सरस्वती या सर्व नद्या पापहरण करणाऱ्या आहे. हनुमंता, तू त्यामध्ये स्नान कर. जेव्हा हनुमंताला अडवलं ना, तेव्हा शंकर थोड्या उग्र रूपात तिथं आले, त्यांचाच अंश असला तरी, आणि त्याला म्हणाले, गंगा, यमुना, नर्मदा, गया, सरस्वती या सर्व नद्यांमध्ये तू स्नान कर. ह्या नद्या पापहरण करणाऱ्या आहेत. नर्मदेच्या दक्षिण तटावर परमपवित्र सोमनाथजवळ उत्तम तीर्थ आहे, तेथे तू जा. तेथे स्नान करून तुझे महापाप नष्ट होईल. त्या हनुमंताने शिवाच्या आज्ञेने तत्काळ उड्डाण करून नर्मदेच्या दक्षिण तटावर गेला. आवाज करीत हनुमंताने तेथे घोर उग्र असे तप केले. हनुमंताच्या त्या उग्र तपामुळे राक्षसवधाने काही जे निर्माण झालेले पाप होते ते शंकरांच्या कृपेने नष्ट झाले. त्यानंतर महादेव देवासह त्या तीर्थावर पोचले.
त्याने हनुमानास गाढ आलिंगन दिले आणि वर दिला, आजपासून हे तीर्थ तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल. तेव्हापासून हे तीर्थ कपितीर्थ नावाने प्रसिद्ध झाले आहे. पहिले हनुमंतेश्वर तीर्थ गेलं मागच्या अध्यायामध्ये, आता कपितीर्थ. आणि शंकर स्वतः तिथे स्थित झाले, म्हणजे राहिले त्या ठिकाणी. तेव्हा सर्व हत्येच्या पापास हरण करणारे हनुमंतेश्वर नावाने हे तीर्थ प्रसिद्ध झाले. या तीर्थात जो पुरुष स्नान करून भक्तीने लिंगाची पूजा करतो, शंकराच्या वचनानुसार त्याचे पाप नष्ट होते. तेथे अस्थी विलीन पावतात, म्हणजे विलीन होतात त्या पाण्यामध्ये. पिंडदानाचे महत्त्व एवढे आहे की तिथे अक्षय गती मिळते. तेथे जे काही दिले जाते ते सर्व कोटीपट होते. कालांतराने हनुमान अयोध्येत श्रीराम प्रभूच्या दर्शनास आले. क्षेमकुशल विचारून आपल्या स्वरूपाचे वर्णन केले, निवेदन केले. राम म्हणाले, पवनतनय, देवकार्य आणि माझे कार्य करत असताना तुला जे प्रायचित्त स्वरूप तप करावे लागले, त्यामुळे मीही पापी आहे. निश्चयाने मीही तप करेन. तेव्हा नर्मदेच्या पापविनाशक अशा दक्षिण तटावर येऊन श्री प्रभू रामचंद्राने देखील तप केले. ज्योतिषमती पुरीत राहत असलेल्या लक्ष्मणानेही त्यांच्या आज्ञेने नर्मदेत तप केले, नर्मदेच्या किनारी तप केले. श्रीरामांची सेवा केली. तेव्हा तिथे निवास करत असलेल्या मोठ्या बुद्धिमान अशा त्या रामलक्ष्मणांनी सत्य आणि तपाच्या प्रभावाने नर्मदा तटावरती 2 लिंग स्थापन केली. मग आता काय झालं, हनुमंत गेले अयोध्येत आणि सांगितलं सगळं. राम म्हणाले, मला मदत करताना तुला हा त्रास झाला आहे ना, तुला तप करावं लागलं, मी पण तप करेन. मग राम जिथं तिथं लक्ष्मणाने तप केलं तिथं. त्यांची सेवा तेव्हा कोणी केली, हनुमंताने केली. तेव्हा ह्या दोघांनी 2 लिंग तिथं स्थापन केलेली आहेत. 2 शिवलिंग स्थापन करून वीर राम लक्ष्मण हे दोघे निष्पाप झाले. त्यानंतर पुण्यात्मा मुनीश्वरासह देवांच्या अग्रणी महेश्वरांनी त्या तीर्थास आपली कला देऊन त्यांना वर दिला. म्हणजे काय, शंकराचंच सर्व नर्मदेच्या काठी जेही करायचं शंकराचं आहे. मग महेश्वरांनी दोघांना वर दिला, रामलक्ष्मणाला, आणि तिथं त्यांना आपलं ठिकाण केलं, वस्ती केली. तेथे मुनींनी सर्व तीर्थाचे पात्रात ठेवलेले जल टाकले. ते एकत्रित होऊन लिंग कला कुंभ झाले. तेथे कुंभेश्वर नावाने प्रसिद्ध होऊन देववृंदांसाठी पूजित झाले. श्रीरामानेही देवसेवित अशा त्या लिंगाची पूजा केली. तेव्हा शंकरांनी श्रीरामाच्या कीर्तिवृद्धीचा वर दिला. अशा प्रकारे 24 वर्षांनी श्रीराम निष्पाप झाले. त्यावेळी शनी कन्या राशीमध्ये स्थिर होऊन गुरुच्या युतीत असतो. अशावेळी देवयात्रा होते, असे देवांनी मोठ्या आनंदाने सांगितले आहे. ज्या प्रकारे गोदावरी तीर्थात सर्व तीर्थाचे फळ प्राप्त होते, त्याचप्रमाणे येथे नर्मदा स्नान आणि लिंगदर्शनाने मनुष्यास सर्व तीर्थाचे फळ मिळते. मुनींनी काय केलं, त्यांच्या पात्रात जे काही सर्व तीर्थ होती त्यांच्या आपल्या कमंडलूमध्ये, तिथं ते जल टाकलं आपलं त्यांनी, तर ते एकत्रित झालं सगळं जल, आणि त्यातून एक कुंभ निर्माण झाला, कलाकुंभ. त्याला कुंभेश्वर नाव असं दिलेलं आहे. आणि जसं गोदावरीमध्ये स्नान केले असता सगळ्या जलात स्नान केल्याचं पुण्य मिळतं, तसंच इथं आहे. त्यावेळी शनी कुठे असतो, कन्या राशीमध्ये असतो आणि गुरुच्या युतीमध्ये असतो. ते कुंभयात्रेत मी काही सांगितले कुठल्या वेळी कुठलं हे आहे म्हणून. अशावेळी ही देवयात्रा होते. या प्रकारे तेथे नर्मदा स्नान आणि लिंगदर्शनाने मनुष्यास सर्व तीर्थाचे फळ मिळते. जे लोक नर्मदेच्या तटावर कुंभेश्वराच्या जवळ पितृगणांचे श्राद्ध करतात, स्कंदा, त्याचे फळ ऐक. म्हणजे आता हे कुणाला सांगतात, सगळं शंकर कार्तिकाला सांगतात. स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी. सर्व देहधारी यांच्या शरीरावर जितके रोम असतील तितके वर्ष याप्रमाणे पित्यास अक्षय गती मिळते. पृथ्वीवर जितके देव आणि जितकी तीर्थ आहेत, मनुष्याने या 3 लिंगांना पाहून त्यांच्या दर्शनाने आणि तीर्थाच्या स्नानाचे फळ प्राप्त होते. म्हणजे काय, एक कुंभेश्वर आहे, एक रामेश्वर आहे, एक लक्ष्मणेश्वर आहे, अशी 3 लिंग इथं आहेत. अपुत्र पुरुषास पुत्र मिळतो, तर निर्धनास धन मिळते. रोगापासून रोगाची मुक्ती होते, यात संशय नाही. स्कंदा, गुरु सिंह राशीवर आल्यावर जे स्नानादी फळ मिळते तेच कुंभेश्वराच्या जवळ स्नान करण्याने मिळते. जेव्हा गुरु सिंह राशीत येतो तेव्हा आपल्याकडे नाशिकला कुंभमेळा भरतो, तर तेच फळ त्यांनी सांगितलं. इकडं कुंभेश्वराच्या जवळ जरी आपण स्नान केलं, कुंभ तयार झाला ना त्या जलापासून, तर तेच पुण्य तुम्हाला 12 पटानं मिळणार आहे. अजून
जे लोक कुंभेश्वर उमापतीस नर्मदेच्या दक्षिण तीरावर जाणतात पण दर्शन करीत नाहीत, त्यांचा जन्म निरर्थक आहे. ज्या प्रकारे वयाच्या 24व्या वर्षी मुनींच्या आज्ञेने गोदावरीची यात्रा फलदायिनी आहे असं सांगितलेलं आहे, तसे हे तीर्थही आहे असे देवांचे वचन आहे. म्हणजे कधी करावी नर्मदा यात्रा 24व्या वर्षी आपल्या गुरूंची आज्ञा घेऊन करावी. तसं हे पण फळ ह्याचं फळ आहे, म्हणजे ह्या तीर्थाचं फळ आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत आणि आकाशात तारे आहेत तोपर्यंत नर्मदा तटावर कुंभेश्वराच्या जवळ दिले गेलेले दान अक्षय आहे. योग्य आणि विद्वान पुरुषास तेथे मोठे दान दिले पाहिजे. ज्या नर्मदेच्या स्मरण मात्रे पापाच्या राशी नष्ट होतात. स्कंदाच्या स्नानाविषयी मी तुला अजून काय सांगावे. तिच्या स्नानाने ब्रह्महत्याही दूर होतात. युधिष्ठिरा, त्या तीर्थात जो पुरुष स्नान करून श्राद्ध करतो तो 101 कुळांचा उद्धार करतो असे शिवशंकरांनी सांगितले. समुद्र आणि सरोवर जेथे जोपर्यंत तीर्थ आहेत आणि जोपर्यंत शिवलिंग पूजनाच्या 16व्या कलेचाही बरोबर नाहीत, अशा प्रकारे या तीर्थाचे उत्तम नाव ठेवून आणि वर देऊन श्री विष्णू आदिशंकर देव तेथे आपल्या स्थानी प्रगटले आहेत. म्हणजे बाकी समुद्र स्नान करतो, इतर तीर्थात स्नान करतो, तर हे शिवलिंग पूजनाच्या 16व्या पटीत पण ते स्नान नाही आहे. लक्ष्मणाचे अग्रज जे राम नर्मदेच्या जलाने निष्पाप होऊन त्या तीर्थास वर देऊन अयोध्येस गेले. त्यानंतर सुवर्णाची सीता बनवून मुनीसह सर्व देवता अन्य प्रजाजनासह आपल्या बंधुबांधवासह प्रभू श्रीरामाने अश्वमेघ यज्ञ केला. ही 4ही कुंडतीर्थे दक्षिण तटावर स्थित आहेत. समुद्राजवळच्या हनुमान टेकडीजवळ कटपोर या ठिकाणाजवळ आहेत. येथे नर्मदा बरीच दूर असून समुद्र सान्निध्य या तीर्थाजवळ असल्याने थोड्याशा चिखलातून तेथे जावे लागते. आजही ही कुंडे चांगल्या अवस्थेत आहेत. परिक्रमावासी येथे जातात. त्यांची येथे सदाव्रत आणि अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. असा कुंभेश्वर, रामेश्वर, लक्ष्मणेश्वर आणि कपितीर्थ इत्यादी वर्णन केलेला हा अध्याय समाप्त. नर्मदे हर. आता आपण 41 अध्याय पाहत आहोत आणि मोठा अध्याय हा, त्यामुळे 2च होतील आज, 40 आणि 41. श्री मार्कंड ह्या अध्यायाचं नाव आहे भारभूती तीर्थ महात्म्य वर्णन. श्री मार्कंडेय ऋषी म्हणाले, राजन, प्रसिद्ध देव, दानव, गंधर्व आणि अप्सरांनी सेवित भारभूमी तीर्थाचे गमन करावे, जेथे साक्षात देवाधिपती महादेव स्थित आहेत. युधिष्ठिर म्हणतात, हे ब्राह्मण श्रेष्ठ, सर्व गुणांनी संपन्न अशी भारभूती नावाच्या प्रसिद्ध तीर्थाच्या विषयासंबंधी मला श्रवण करण्याची माझी उत्कंठा झाली आहे, तरी आपण मला ते कृपा करून सविस्तर सांगा. मग मार्कंडेय म्हणाले, पांडव श्रेष्ठा, जसे पूर्वी शंकरद्वारा विस्ताराने मी तुला सांगितले आहे, तसेच या भारभूती तीर्थाच्या उत्पत्तीविषयी देखील मी तुला जे ऐकले आहे ते सांगतो. म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये जे शंकराने स्कंदाला सांगितलं ते त्यांनी याला सांगितलं ना, तर आता ह्या तीर्थात पण मला जे काही माहीत आहे ते मी तुला सगळं सांगतो असं त्यांनी सांगितलं आहे. सत्ययुगात वेदांगाचे तत्व जाणणारा व सर्व शास्त्र निपुण विष्णू शर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता. त्याच्यात क्षमा, दमन, दया, दान, सत्य, धैर्य, विद्या, विज्ञान, आस्तिकता हे सर्व गोष्टी होते. म्हणजे सगळ्या गुणांनी असा युक्त होता. हे राजश्रेष्ठा, जो ब्राह्मण अशा गुणांचा असतो तो घोर नरकात पडलेल्या पितरांनाही तारतो. श्रेष्ठ राजना, जो पुरुष इंद्रिय विषय लोभासक्त होतो तो पापाने मोहित होऊन भयंकर नरकात पडतो. जो ब्राह्मण क्षमाशील, मन इंद्रियाचे दमन करणारा आहे, वेदमंत्रांनी परिपूर्ण असा आहे, जितेंद्रिय आहे, गुणांनी संपन्न आहे, शीलवान आहे, त्यागवृत्ती आहे, उपजीविका चालवणारा एक ब्राह्मण नर्मदा तटावर आपल्या इतर ब्राह्मणांचा निवास करीत होता. म्हणजे कसा पाहिजे, तर जो माणूस ब्राह्मण असो कोणी असो, ज्याला सगळे लोभ सुटलेले नाहीत आणि विषय वासना पुष्कळ आहे, आपल्या इंद्रियाच्या अधीन आहे, तर तो मनुष्य रौरव नरकात पडतो. आणि असा मनुष्य मात्र आपल्या पितरांना नरकातून काढण्यास देखील असतो, जो मगाशी वर्णन केलेल्या ब्राह्मणाप्रमाणे असणार आहे. असा एक श्रेष्ठ ब्राह्मण तिथे राहत होता. त्या श्रेष्ठ ब्राह्मण समजून देवादिदेव महादेव ब्राह्मण रूप धारण करून त्याच्या जवळ पोहोचले. ब्राह्मणास पद आणि क्रमानुसार भेदाचे उच्चारण करत असलेले त्या ब्राह्मणास पाहून त्या आचारशील ब्रह्मचारी ब्राह्मणाने नमस्कार केला.
त्याने स्वतः आगत स्वागत करून पूजन केले. थोड्या वेळात आश्चर्यात पडलेल्या ब्राह्मणाने त्यास विचारले, वत्सा, तुझे आगमन कसे झाले? मी तुझे काय सिद्ध करू इष्टता? मग तो ब्रह्मचारी आल्ला म्हणाला, श्रेष्ठ ब्राह्मण, आपण मला विद्यार्थी समजून जर मला विद्या दिली तर मी आपल्या घरी राहीन. ब्राह्मण म्हणाला, हे ब्रह्मचारी, तू सर्व ब्राह्मणात उत्तम गोत्राचा आहेस, विद्या आणि सर्व दानात प्रसिद्ध आहेस. आता विद्यादान कसे कोणत्या प्रकारे व्हावे हे मला सांगा. विद्या गुरुच्या सेवेत अथवा मोठ्या धनाने प्राप्त होते, किंवा या लोकात विद्यालयाने प्राप्त होते, अन्यथा नाही. मग काय झालं, अशा श्रेष्ठ ब्राह्मणाजवळ शंकरांनीच एकदा असं छोट्या ब्राह्मणाचं रूप घेतलं, म्हणजे जो विद्यार्थी असावा अशा पद्धतीच्या ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्याच्या घरी गेले. मग त्या ब्राह्मणाने त्याला ब्राह्मण पाहून नमस्कार केला, लहान असला तरी नमस्कार केला. तर म्हणे, मला तू तुझ्या घरी राहायला दे आणि मला विद्यादान कर. मग तो ब्रह्मचारी म्हणाला, मला तुम्ही विद्यादान दिलं तर मी आपल्या घरी राहीन. मग हा ब्राह्मण काय त्याला म्हणाला, हे ब्रह्मचार्या, तू सर्व ब्राह्मणात उत्तम गोत्राचा दिसतोस, तर विद्यादानात सर्व दान प्रसिद्धात आहे विद्यादान, पण मी कोणत्या प्रकारे द्यायचे हे मला सांग. मग गुरुच्या सेवेत असणारी विद्या, किंवा मोठं धन घेऊन म्हणजे गुरुला काही देऊन मिळणारी विद्या, किंवा मग विद्यालयात म्हणजे गुरु आश्रमामध्ये ठेवून घेत होते विद्यार्थ्यांना, त्या प्रकारची विद्या मिळते. बटू म्हणाला, भगवान, ज्याप्रमाणे दुसरा बालक स्नान करून दिवसरात्र आपली प्रेमाने सेवा करतो, त्याप्रमाणे मीही सर्व ब्रह्मचार्यांबरोबर आपली सेवा करेन, त्यात संशय नाही. असे म्हणतो ब्रह्मचारी. प्रत्येक दिवस शिकत शिष्यांसह शील म्हणजे शेतीत सांडलेले विनास्वामीचे अन्न, वृद्ध म्हणजे बाजारात आडत इत्यादी मार्गावर सांडलेले अन्न, हा उपहार घेत तो गुरूंची सेवा करू लागला. मग त्यांनी सांगितलं, तसं इतर मुलं तुमच्या आश्रमात राहून तुमची सेवा करतात, त्या पद्धतीनंच मी पण तुमची सेवा करेन, तुमच्या आश्रमामध्ये मी राहीन आणि मला तुम्ही तसं हे करा, म्हणजे तुमचा हे बनवून घ्या, शिष्य बनवून घ्या. आता इथं 2 प्रकार सांगितलेत. म्हणजे एक शेतात सांडलेलं धान्य असतं की जे विनास्वामीचं, शेतकऱ्यानं काढून नेल्यावर खाली उरलेलं धान्य वायात जाणार, किंवा पाखरं खाणार, किंवा मातीत मिसळणार, असं अन्न. दुसरं, बाजारामध्ये जेव्हा ते आडत करतात इत्यादी मार्गावर, म्हणजे बाजारात नेताना, व्यवहार करताना, त्याचं वजन करताना जे काही सांडलेलं धान्य असतं तर तेच अन्न तो वेचायचा आणि त्याचंच जेवण बनवायचा, उपहार घ्यायचा आणि गुरूंची सेवा करत राहायचा. तेव्हा काही दिवसानंतर इतर बटून त्या ब्रह्मचार्याला सांगितले, वत्सा, तू क्रमप्राप्त आश्रमात स्वयंपाक कर. देवेश, असे सांगितल्यावर तो भर गावात आला आणि त्याने सर्व वनस्पतीचे स्मरण करून स्वादिष्ट अन्न एका क्षणात तयार केले. प्रत्यक्ष विश्वरूपी महेश्वर बटू वेशधारी झाले. तेथे अन्य बालकांमध्ये वेगवेगळ्या क्रीडाच करू लागले. तेथे आलेल्या त्यांना वेगळे पाहून, तुझा धिक्कार असो, असे कठोर वचन पर्वताच्या जवळ त्या बटू वेशधारी महेश्वराला इतर सर्व बटू म्हणू लागले. भुकेने व्याकुळ झाले आम्ही आश्रमात जाऊन तुझ्या द्वारा सिद्ध केलेल्या अन्नाने तृप्त होऊ, असा आमचा विश्वास होता. पण हे ब्राह्मणा, तू येथे येऊन आमची अपेक्षा भंग केलीस, मिथ्या प्रतिज्ञा करून दूषित अनुष्ठान केलेस. शिव ब्रह्मचारी म्हणाला, श्रेष्ठ ब्राह्मणांनो, तुम्ही सर्व भोजनासाठी संताप अथवा पश्चाताप करू नका. आश्रमात सर्व अन्न तयार आहे, जेवण केल्यावरच आपण आपल्या घरी जावे. बटू म्हणाले, दिवस पूर्ण झाल्यावर दिवसेंदिवस आमचा मृत्यू होईल. तुझे अन्न सिद्ध हो, अन्यथा न हो. संशयाच्या स्थितीत ते अन्न संपूर्ण रूपाने असिद्ध आहे, तसेच त्याच्या प्राप्तीची आशाही व्यर्थ आहे. सिद्ध न झाल्यावरही तुझे आम्हाला सिद्ध आहेस असे सांगितले आहे. हे वत्सा, तुझी गोष्ट ऐकून आम्ही तेथे पोहोचलो. तेथे जर असत्य पाहिले तर तुला आम्ही बांधून पाण्यात फेकून देऊ. आता बघा, त्या मुलांबरोबर हे शंकर पण रूप घेतलेले आपले क्रीडा करत होते. मग एक दिवस त्याची पाळी आली स्वयंपाकाची. त्याला म्हणले, आज त्या आश्रमामधला स्वयंपाक तू करायचा आहेस. तर तो हो म्हणाला. मग शंकराने काय केलं, सगळ्या वनस्पतींचं हे केलं, स्मरण केलं. आता याची बायको शाकंभरी आहे, तिच्या आज्ञेत सगळ्या वनस्पती, पार्वतीच आहे ना शाकंभरी रूपामध्ये. तर मग झालं, स्वादिष्ट भोजन तयार झालं आणि हा आपल्या मुलांबरोबर तिकडे खेळत राहिला शंकर. मग त्या मुलांना खूप भूक लागली, तेव्हा त्यांना फार राग आला, त्याचा धिक्कार करू लागले. मग तुझा धिक्कार असो, आम्हाला एवढी भूक लागली आहे आणि तू खुशाल इकडे खेळत बसलायस आमच्याबरोबर, आता आमचा मृत्यूच होईल भूक भूक करून.
मग तो बटूचं रूप घेतलेलं शंकर म्हणाले की अहो अन्न तिकडे सिद्ध आहे, तुम्ही काळजी करू नका. म्हणे काय सांगतोस तू, इथं आमच्यावर आणि अन्न कुठून सिद्ध होईल? त्याच्या आशेनं आम्ही तिकडं गेलो आणि अन्न जर नसेल तर आम्ही काय करणार? तुझं भाषण असत्य निघालं तर तुला आम्ही बांधून पाण्यामध्ये फेकून देऊ. शिवरूपधारी बटू म्हणाला, हे श्रेष्ठ ब्राह्मणा, माझी भयंकर प्रतिज्ञा आहे का? ज्या प्रतिज्ञेस ऐकून सर्वांना विस्मय होईल. जर माझ्या गुरुच्या आश्रमावर सर्व अन्न सिद्ध होऊन आपणास प्राप्त झाले तर त्या अवस्थेत मी तुम्हा सर्वांना नर्मदेच्या तटावर बांधून नर्मदेच्या जलात फेकून देईन. आणि जर ते अन्न सिद्ध नसेल तर आपण सर्वांनी गुरुजीच्या समक्ष मला दृढबंधनाने बांधून नर्मदा कुंडात फेकून द्या. असे प्रकारे बोलून ते सर्व गुरुसमक्ष स्नान जप इत्यादी करून भूतग्रामात पोहोचले. तेथे खूप पसरलेले भक्ष्य आणि भोज्य पदार्थांचे 6 रस, म्हणजे आपल्या जेवणामध्ये किती 6 रस असतात. शंकराने काय प्रतिज्ञा केली म्हणे, आता तू सर्वांच्या समक्ष माझी प्रतिज्ञा ऐका, मी काय भयंकर प्रतिज्ञा सांगतो. जर तुम्ही आश्रमात गेलात आणि तिथं अन्न आहे तर मी तुमच्या सगळ्यांना बांधून नर्मदेत फेकून देणार. आणि जर अन्न नसेल तर तुम्ही मला गुरुच्या समक्ष बांधायचं आणि फेकून द्यायचं. आता हे आले आश्रमामध्ये, तिथं इतकं भरपूर अन्न आहे, भक्ष्य भोज्य. मग 6 रस दिलेत, कटू, आम्ल, तिक्त, लवण, मधुर. म्हणजे कटू म्हणजे तिखट, आम्ल म्हणजे आंबट, तिखट आंबट, तिक्त म्हणजे कडू, लवण म्हणजे खारट आणि मधू म्हणजे गोड आणि कषाय म्हणजे तुरट. अशा स्वरूपाच्या स्वादाचे ते अन्न पाहून सगळे विस्मित झाले. ते सर्व श्रेष्ठ ब्राह्मण 6 रसांनी युक्त अशा त्या पदार्थाचे पृथक पृथक हवन करून भोजन करून श्रेष्ठ राजन सर्वजण तृप्त झाले. म्हणजे काय केलं तर वेगळं वेगळं करून अगदी त्यांनी भरपूर ते भोजन केलं आणि तृप्त झाले. ते ब्राह्मण म्हणाले, या भोजनाने आम्ही पूर्णतः तृप्त आहोत. तेव्हा श्रेष्ठ ब्राह्मण प्रसन्न होऊन म्हणाले, वत्सा, मी तुला वर देऊ इच्छितो, तुला आवडेल तो असा वर माग. हे ब्राह्मण, तू संपूर्ण वेद उपांगासह वेद आणि वेदशास्त्रांचा ज्ञानी होशील असा माझा वर आहे. बटूसह तो शिवरूपधारी बटू प्रणाम करून आनंदाने खेळू लागला. दुसरा दिवस आल्यावर युधिष्ठिर गुरुसह सर्व नर्मदेच्या जलात क्रीडेसाठी गेले. त्याचवेळी प्रतिज्ञेचे स्मरण ठेवून सर्व लोक विधीपूर्वक पूजन करू लागले. तेव्हा हात जोडून बटू रूपधारी शंकरांनी गुरूंना नमस्कार करून सांगितले, भगवान, आज मी विधीपूर्वक भाषण करू लागले. तेव्हा भगवान, आज मी त्यांच्या प्रतिज्ञेने भ्रष्ट झालेल्या या सर्व ब्रह्मचार्यांना पाण्यात बुडवितो. राजन, बटूचे ते उत्तम वचन ऐकून सर्व ब्रह्मचारी गुरुदेखत दशदिशेला पळू लागले, जिकडे तिकडे लपू लागले. शाप दिल्यावरही अनुग्रह करणाऱ्या महादेवांनी सर्व बटूंना बांधून जलात फेकून दिले. तेथे नर्मदेच्या जलात पडलेले पाहून गुरु दुःखित झाले. ते बटूला म्हणाले, तू हे काय केलेस? जर या बालकाचे मातापिता आणि घरातील स्त्रिया विचारतील तेव्हा मी या बालकांच्या विषयी कोठे गेले हे काय सांगू? महाभाग, या अवस्थेत कोणी मरण पावले तर तू आपल्या जीवाने मुक्त करण्यास युक्त होशील. हे ब्राह्मणपुत्र, ब्राह्मण मेल्यावर मीही जिवंत राहणार नाही, निश्चित मरून जाईल. माझ्या मरणाने तुलाही अनेक ब्रह्महत्या लागतील. ब्राह्मणाच्या बंधनाने निश्चित नरकात जाशील. ब्राह्मण धर्म तुझ्या मरणाच्या पश्चात त्या गतीला पावशील मी जाणत नाही. देवादेव महादेवाने हसून त्या भारभूतेश्वर तीर्थातून ब्राह्मणांना बाहेर काढले. आता ही कथा ऐकताना दुसऱ्या दिवशी युधिष्ठिर आपल्या गुरूंसह नर्मदेच्या जलात क्रीडा करायला गेले. आणि मग कालचं भाषण लक्षात होतं. मग ते पुढची कथा सांगा. मग म्हणे सगळे जेवल्यावरती त्याने शंकराने काय केलं म्हणे, आता मी तुमच्या समक्ष या सगळ्यांना नदीत बुडवतो आहे. मग सगळे पळू लागले. पण हिरवी कसं क्षमा करणारे महादेव त्याने सगळ्यांना धरलं, बांधलं आणि नर्मदेमध्ये फेकून दिलं. मग ते गुरु म्हणू लागले, हे तू काय केलंस बाबा? आता हे ब्राह्मणाचे पुत्र ह्यांचे आई वडील बायका, कोण बायका तर नसतात त्यांना त्या काळामध्ये, पण घरातल्या इतर स्त्रिया विचारतील तर मी काय उत्तर देऊ? दुसरी गोष्ट, हे जर मेले ब्राह्मण तर मी पण जिवंत राहणार नाही आणि माझ्या मरण्याने तुला अनेक ब्रह्महत्या लागतील. तर आता तू आणि ब्राह्मणाच्या त्या बंधनाने मग त्यांना बांधलेस आणि टाकलेस नदीत, त्यानं तू निश्चित नरकाला जाशील. तुझं काय काय होईल बा, तुझ्या मरण्याच्या पश्चात तुझ्यावर कुठल्या कुठल्या सजा येतील हे मी सांगू शकत नाही. तेव्हा ते शंकर हसले आणि त्यांनी त्या भारभूतेश्वर तीर्थातून ब्राह्मणांना बाहेर काढलं. तर भारभूत का, सगळ्यांचा भारा बांधून टाकून दिला होता त्या नदीमध्ये, म्हणून ते भारभूत.
देवशंकरांनी भारांचे मोचन करून ब्राह्मणांना जीवित आणि प्रसन्न करून तेथे भारभूत नावाचे प्रसिद्ध लिंगाची स्थापना केली. मरण पावलेल्या ब्राह्मणांना पाहून ब्रह्महत्येस दूर केले. तेथे 500 ब्रह्महत्या दूर झाल्या होत्या. तेव्हा त्या गुरुचं बालकांनी ज्यांनी ज्यांनी त्याला पाहिले ते विस्मित झाले. त्यांनी विचार केला की सदाशिव सोडून दुसऱ्या कोणाकडेही अशी शक्ती नाही आहे. या प्रकारे त्यांनी महादेव शंकर समजून त्या बटूला सर्वांना नमस्कार केला. आता ते त्याला हे करणारे जे ब्राह्मण होते जेवणाबद्दल, मग ते झाले मेलेच होते नदीमध्ये. नर्मदेत टाकल्यावर काय होतं आहे, पण पुन्हा शंकराने बाहेर काढले आणि त्यांना जिवंतही केलं. तेव्हा त्यांना समजलं की शंकरांशिवाय ही शक्ती कोणाकडे नाही आहे. आणि मग त्यांना नमस्कार केला शंकर समजून. हे परमेश्वरा, आम्ही अज्ञानाने जे काही बोललो आणि आपल्याला अंतिम असे वाईट वक्तव्य केले प्रभो, ते आम्हाला क्षमा करा. भगवंता, आपण माझे गुरुदेव आहात, आपण माझे पितामह आहात, वेदगर्भ आपणास माझे प्रणाम. नशिबाचा कोणता उलटा फेर नाही तुम्हाला प्रणाम केल्यामध्ये, कोणती यातायात नाही. जो उत्पत्ती करणारा आणि विद्या देणारा आहे आणि अन्नदाता आहे, भयापासून रक्षा करणारा आहे, हे 5 पिता मानले आहेत. 5 पिता कुठले आहेत? अन्नदाता, पालनकर्ता, विद्या देता, भयापासून रक्षण करणारा म्हणजे जन्मदाता पिता राजा, अन्नदाता म्हणजे बळीराजा, रक्षण करणारा म्हणजे राजा, असे जे 5 पिता मानलेले आहेत. तर ते पंचपरमेश्वर तुम्हीच आहात. पुन्हा ह्या तीर्थात प्रवेश करून कैलासराज कैलासावर गेले. मग काय थांबले नाहीत तिथं. तेव्हापासून हे तीर्थ भारभूती नावाने प्रसिद्ध आहे. हे तीर्थ सर्व लोकात प्रसिद्ध असे मोठ्या मोठ्या पापांना नाहीसे करणारे आहे. येथे घडलेल्या सर्व पापांचा विनाश करणारा आणखीन एक दिव्य इतिहास मी तुला सांगतो. एकाग्र मन ठेवून तू ऐक. पूर्वी सत्ययुगात मोठ्या श्रेष्ठ मताचा कोणी एक सुकेश नावाचा प्रसिद्ध वैश्य होता. त्याचा पुत्रही अत्यंत धार्मिक होता. तो मोठ्या मोठ्या डोळ्यांचा सुंदर असा सोमशर्मा नावाने प्रसिद्ध होता. कुणाचा? वाण्याचा पुत्र. तो विश्वरूपाने मृत्यूस प्राप्त झाला. पूर्वी त्याने एका निर्धन वैश्यपुत्रास आपला मित्र बनवले. त्याचे नाव सहदेव होते. ते सर्व कार्यात कुशल होता. एकेवेळी सोमशर्मास वैश्यपुत्र सहदेवाबरोबर त्याने व्यापार करण्याचा विचार केला. तेव्हा तो म्हणाला, मित्रा, मोठ्या विक्रीस निर्माण योग्य असे भांडे आणि अन्न सामुग्री देऊन माझ्या धनाच्या साधनाने आपण समुद्री जहाजाद्वारे सुखद यात्रा आपण करून घेऊ आणि या तटावरील यात्रा पूर्ण करू. याचा लाभ आपल्या दोघांस समसमान असेल. म्हणजे यांचा सुकेश नावाच्या व्यापाऱ्याचा हा जो सोमशर्मा नावाचा पुत्र होता आणि त्याने पूर्वी एका आपल्या सहदेव नावाच्या दुसऱ्या वैश्यपुत्राला आपला मित्र केला होता आणि दोघं व्यापाराला जायचं ठरवतात. अन्नसामुग्री घ्यायची, शिजवायला भांडी घ्यायची, सामान घ्यायचं आणि जहाजाद्वारे आपण जाऊया तटावरून आणि जो काही वाटा असेल लाभ असेल तो आपण दोघांनी समसमान घ्यायचा. या प्रकारे दोघांनी विचार करून व्यापाराची संपूर्ण सामुग्री सोबत घेऊन जहाजामध्ये आरूढ झाले आणि समुद्राची यात्रा करू लागले. त्या दोघांनी अनेक स्थानावरती जाऊन आपल्या भांड्याची विक्री करून, आपल्या धान्याची विक्री करून व्यापाराद्वारे भरपूर सोने आणि विविध रत्न प्राप्त केली. सुंदर जहाजावर सगळी सामुग्री ठेवून त्यावर आरूढ होऊन ते पुढे चालू लागले. ऐन मध्यरात्री आता सोनं भरलंय नावेमध्ये सगळं आणि तेव्हा आपल्या मांडीवर मस्तक ठेवून झोपी गेलेल्या सोमशर्मास पाहून अत्यंत विश्वासू असा वैश्यपुत्र सहदेवाने मनात विचार केला, हा सोमशर्मा मला आपल्या प्राणांना समर्पित करून माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेले आहे. सर्व द्रव्य रत्नराशी याच्या स्वाधीन आहे. हा घरी जाऊन लाभाचा अर्धा भाग मला देईल अथवा न देईल. हा मनात विचार आल्याने त्याच्या मनात सगळं पाप उभं राहिलं आणि त्या पापी सहदेवाने सोमशर्माला समुद्रात ढकलून दिले आणि त्या जहाजातून आपण सगळ्या जहाजाचा म्हणजे काय संग्रह केला. त्याने धनाचा जहाजातनं तो उतरला. काही दिवसानंतर काळाच्या प्रभावाने तो मृत्यूच्या मुखात गेला. तेव्हा यमपुरीत जाऊन यमराजाच्या सेवकद्वारा पकडला गेला. जेव्हा भगवान सूर्य प्रचंड किरणांत तापतात त्या मार्गाने त्याला तेथून घेऊन जाऊ लागले. मग सोमशर्माने काय केलं, यानं सहदेवाने सोमशर्माला पाण्यात ढकलून दिला. सगळं सोनं गोळा केलं, त्या बोटीतनं उतरला आणि गेला म्हणजे घरी आपल्या. मग काही काळानंतर त्याचा पण मृत्यू पावला आणि यमपुरीला गेला. म्हणजे तो एकदम तापलेली भूमी असते तिथून त्याला घेऊन जाऊ लागले. प्रलयाच्या वेळी भगवान सूर्य 12 रूपाने आपल्याला विभक्त करून खूप ताप देतात. त्या मार्गात खूप तीक्ष्ण काटेही आहेत. जेथे मोठमोठ्या दातांचे कठोर कुत्रे आहेत.
आणि मोठ्या दाढांचे भयंकर सर्प आहेत. जेथे वाघ तसेच मोठे मोठे सिंह आहेत, लांडगे आहेत. तेथे खूप तप्त वाळू आहे. तेथे भयंकर अंधार आहे, कोणतीही सोय नाही. ना कोठे छाया, ना कोठे आश्रय. पाण्यासहित अन्नाची प्रार्थना केल्यावर विष मिळते. सावलीची प्रार्थना करणाऱ्यास खूप जाळणारी आग भेटते. त्यामुळे जळणारा पापी भ्राता हे माता, हा माता, पुत्र असा वारंवार मोठा विलाप करतो. आता तिथली परिस्थिती काय सांगितली? प्रलयाच्या वेळी जसे सूर्य 12 रूपांनी तापत असतात सगळीकडं, तसे ते रस्ता आहे तापलेला. त्या मार्गामध्ये तीक्ष्ण काटे आहेत, कुत्री आहेत तीक्ष्ण दाताची, सर्प आहेत मोठ्या मोठ्या दाढवाले, वाघ आहेत, सिंह आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला फाडून खाणारे आहे. आता आत्मा असल्यामुळे फाडला खाल्ला तर जात नाही, पण तेच तेच पुन्हा पुन्हा वेदना सहन कराव्या लागतात. कुठं छाया नाही, कुठं आश्रय नाही. आणि मग काय होतं, तर जो कोणी छाया मागेल प्रार्थना करून देवाची, त्याला जळणारी आग भेटते. जो कुठं अन्न मागेल त्याला तिथं विष भेटतं प्यायला. मग हा माता, आई, बाबा, पोरा असं नावाने हाका मारत तर मनुष्य तिथे विलाप करतो आणि मूर्छा येऊन पुन्हा पुन्हा पडतो. पण ते यमदेव दूत काय सोडत नाही, त्या रस्त्यावर चालवतच राहतात. त्या सहदेव वैश्याला यमराजांचे किंकर अशा मार्गाने घेऊन जाऊ लागले. देवेश प्रजाजनाचा संहारक यमराज तिथे उपस्थित होते. त्या द्वारावरून त्या पाप्यास सोडून यमराजाच्या दूतांनी भगवान यमाला सांगितले, भगवान, पाशाने जखून आणलेल्या ह्या मित्रद्रोही, मित्रघातकी असा जो सहदेव नावाचा पापी वैश्य आपल्या दरवाज्यावर बसला आहे, याच्याकडे पहा. त्याच्याप्रती आमचे कोणते कर्तव्य आहे याची आज्ञा करा. मग त्यांनी सांगितलं, मित्रद्रोह आहे, मित्राचा खून केलेला पापी आहे. तर यमराजाच्या दारात सोडलं आणि सांगितलं की याच्यासाठी आता आम्ही काय कसं वागवायचं ते तुम्ही आम्हाला सांगा. यम म्हणाला, मी याच्यापूर्वी विश्वासघात करणाऱ्या पुरुषाचे मुख कधी पाहिले नाही. तसंच मित्रद्रोह करणारा जो पापी आहे त्याला कोणते शासन केले पाहिजे हे मला समजत नाही. येथे मोठे मोठे विद्वान ब्राह्मण ऋषी लोक विचार करण्यासाठी नियुक्त आहेत, त्यांना विचारा. ते म्हणे, आजपर्यंत मी असा पापी मनुष्य पाहिला नाही की जो मित्राचा द्रोह करतो आणि विश्वासघात करतो. तर याच्यासाठी काय सजा आहे ती ऋषीमुनींना तिथल्या ब्राह्मणांना नरकातल्या विचारा, जे तिथं नेमलेले असतात त्या पदासाठी. ते जसे सांगतील तसेच त्या पाप्यास फेकताना कोणताही विचार करू नका. यमराजाने असे सांगितल्यावर त्या यमकिंकरांनी तत्काळ यमाच्या आज्ञेने मुनीसमोर त्यास नेले आणि म्हणाले, पूज्य ब्राह्मण हो, याने रात्री झोपलेल्या आपल्या मित्राला विश्वासघाताने धनाच्या लोभाने ठार मारले. याला कोणता दंड दिला पाहिजे? ऋषी म्हणाले, याने तर मित्रघात करणाऱ्या पुरुषाचे मुखसुद्धा पाहू नये. तसेच या पाप्यास वस्त्राने झाका आणि त्याची गती ऐका. धर्माचे व्यवस्थापक त्या ब्रह्मऋषींनी परस्पर विचार विनिमय करून यमदूतास बोलावून त्यांना सांगितले की, यमदूतांनो, शास्त्र अंगसहित वेद आणि धर्मशास्त्र पुराण तसेच मीमांसा या सर्वांना आम्ही सूक्ष्मदृष्टीने पाहिले आहे. ब्राह्मणाची हत्या करणारा, सुरा पिणारा म्हणजे मदिरा पिणारा, सुवर्णाची चोरी करणारा आणि गुरुपत्नी गमन करणाऱ्या पुरुषास शास्त्रात प्रायचित्त आणि मुक्ती सांगितली आहे, पण कृतज्ञ पुरुषास कोणतेही प्रायचित्त सांगितले नाही. तलाव विहीर नष्ट करणारा जो पापी आहे, जो दुष्ट उद्यान आणि वाटिकांना कापणारा, वनास अग्नी लावणारा, प्राण्यांची हत्या करणारा, जमीन हडपणारा आणि दुसऱ्याला विष देणारा, स्वामींची वंचना म्हणजे आपल्या मालकाचीच वंचना करणारा, त्यांना दोष देणारा, जो आपल्या पतीस वंचित करणारी, गर्भाची हत्या करणारी, तसेच जी स्त्री विवेक आणि शुद्ध अशुद्धीच्या विचाराने रहित आहे, जी स्नानाशिवाय भोजन करणारी आहे, तसेच जो पुरुष एकादशी तीर्थात 2 वेळा भोजन करतो, त्या स्त्री पुरुषांची गती पाहिली गेली आहे, परंतु विश्वासघातकासाठी कोणती गती आहे नाही. यमदूत म्हणजे त्याने ब्राह्मणाला विचारलं, ह्याचं काय करू? त्याने पण सांगितले की इतकी वरची सगळी पापं सांगितली, पण या प्रत्येकाला प्रायचित्त आहे आणि मुक्ती पण आहे. पण ज्याने विश्वासघातानं काही केलं आहे त्यांना प्रायचित्त नाही. म्हणजे कसं काय, त्यांना कुठलं हेच नाही, म्हणजे प्रायचित्त नाही, कायम त्या ह्याच्यातच ते राहणार हो. आता शांतीदूत आपल्या देशात तर पहिल्यापासून वर्षानुवर्ष त्यांनी विश्वासघात केला आहे, त्यांना खरं नरकातच पडले असतील आता सगळे. विश्वासघात करणाऱ्या या पाप्यास काही अधिक 1 कोटी कल्पापर्यंत संपूर्ण नरकात क्रमशः गणनापूर्वक पृथक पृथक घेऊन जाऊन फेकून द्या.
अशा प्रकारचे यमदूत म्हणजे आता ज्याने विश्वासघात केला आहे ना त्याला 1 कोटी कल्पापर्यंत म्हणजे 100 युग झाली की 1 कल्प होतो. अशा 1 कोटी कल्पापर्यंत प्रत्येक जे वेगवेगळे शिक्षेचे विभाग आहेत तिथं तिथं नेऊन खुशाल फेकून द्या म्हणून सांगितले आहे. अशा प्रकारे ते यमदूत निर्णय वचन ऐकून त्या पापी सहदेवाला पकडून सर्व घोर नरकात घालण्यासाठी घेऊन गेले. त्याला घेऊन जाऊन भयंकर रौरव नावाच्या नरकात टाकला. रौरव म्हणतात ना, रौरव नरकात पडशील, तर हा रौरव आहे. त्या महापाप्यास टाकण्याकरता ते धावले. त्याला फेकल्यावर ते मोठा आवाज झाला. ते आरडाओरडा ऐकू येऊ लागला, नरकात या पाप्यास येथे सोड नका. अरे या पाप्याच्या स्पर्शाने आम्ही जळू लागलो आहोत. खडक आणि काट्यांनी दिल्या गेलेल्या पिढेप्रमाणे तीव्र वेदना आम्हाला होत आहेत. म्हणजे बाकीचे पापी काय म्हणाले, ह्या पाप्याला इथं फेकू नका, ह्याच्यामुळं काय होतं आहे, आम्ही जळतोय, आम्हाला टोचतायत काटे आणि खडक, तर ह्याला इथनं काढून न्या. खडक आणि काट्याने दिल्या गेलेल्या वेदनेसारख्या वेदना आम्हाला होत आहेत. याच्या स्पर्शाचे मोठे दुःख होत आहे. या दुष्टाने कोणते घोर पाप केले? ज्या प्रकारे दुष्टाच्या संबंधाने सज्जन लघुतेस प्राप्त होतो, त्याप्रमाणे त्याच्याजवळ येण्याने तत्काळ घावांवर मीठ टाकल्याप्रमाणे होऊ लागले आहे. दूतांनो, आमच्यावर कृपा करा, तुम्ही तत्काळ यास दुसऱ्या नरकात घेऊन जा. काय म्हणाले की जवळ जसं चांगल्या दुष्ट माणसाच्या संगतीनं वाईट माणसाला पण, चांगल्या माणसाला पण कमीपणा येतो, तद्वतपणे ह्याच्यामुळे आमच्या जखमावर जसं काही मीठ टाकावं तसं आम्हाला होऊ लागले. तर ह्याला तुम्ही दुसऱ्या नरकात घेऊन जा, तिथे त्याला शिक्षा द्या. त्या नरकातील जीवद्वारा असे सांगितल्यावर ते दुसऱ्या नरकात घेऊन गेले. तेथील जीव पण पूर्वीप्रमाणे ह्या पाप्यास घेऊन जा असे सांगू लागले. म्हणजे बघा हे विश्वासघाताचं केवढं पाप आहे, असे मोठ्या मोठ्याने ओरडू लागले. असाच प्रकार पाहून ते यमदूत त्या पाप्यास सगळ्या अख्ख्या नरक मंडळात घेऊन फिरू लागले. पण नरकातील त्या दुष्टबुद्धी पाप्याची स्थिती कोणी सहन करू शकेना. जेव्हा नरकवासियांनी विरोध केल्यावर नरकातही त्याची तशी स्थिती झाली, तेव्हा त्या दूतांनी यमराजाजवळ जाऊन नरकवासी जीवद्वारा बोललेले वचन सांगितले. भगवान, ज्या पाप्यास नरकातही जागा नाही, त्याच्या विषयासंबंधी आता काय करावे? बघा, कधीतरी आपण बोलतो एखाद्याला शिवाशाप देताना, अरे तुला नरकात पण जागा मिळणार नाही, म्हणजे कुठंतरी आदांचं लटकतच बसणार, तुला ना स्वर्गात आहेस ना नरकात आहेस. आता ह्या पाप्याचं काय करावं? कुठल्याच लोकांनी त्याला ॲक्सेप्ट नाही केला ना. आमच्या इथनं काढून न्या म्हणून सांगितलं. हा जवळ आला की आम्हाला जास्त त्रास होतोय. आता सांगा यमराज, आता आता हे सांगा. मग यमराज म्हणाले, हा महापापी मुनींच्या कथनानुसार नीच जीवाच्या योनीत प्रविष्ट हो. जोपर्यंत याचा भोग पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला तेथेच ठेवावे. प्रजाचे संहारक यमाद्वारा असे वचन बोलल्यावर तो पापी विष्ठेमधला किडा बनला. मग त्याला काय सांगितलं, याला कुठंच जागा नाही ना, तर याला आता असं नीच योनीमध्ये पाठवा. मग काय झाला यमाच्या बोलण्यानं, त्याचा म्हणजे ऋषीमुनींनी दाखवलेलाच मार्ग आहे तो, तर तो विष्ठेतला किडा झाला, जंत झाला घाणीमधला. त्यानंतर तो डास, मुंगळा, आळी, ढेकून इत्यादी नीच योनीत, म्हणजे सगळ्यात या छोट्या योनी ना, ह्यांना बिचाऱ्यांना काय बोलताही येत नाही. कोणी मारलं तर, अत्याचार केला तर लोक करतात ना, पार मुंगळ्या बिंगळ्यांचे तुकडे करतात. ढेकून तर आपणही मारतो घरात, डास मारतो. तर अशा योनीत त्याला पहिलं सगळ्या जन्म घेतला कोट्या वर्षांनी. मग पक्ष्यांच्या योनीत गेला. पुन्हा स्थावरतेस प्राप्त होऊन पुन्हा कठीण योनीत पाषाण भावा प्राप्त झाला त्याला. म्हणजे पाषाण भाव म्हणजे दगड झाला तो थोडक्यात त्याचा. त्यानंतर तो सरपटणाऱ्या सर्व प्राण्यांच्या जन्माला गेला. अजगर, विंचू, मग डुक्कर, हत्ती, लांडगा, गाढव, मृग, मग ह्यांच्या जन्माला गेला. उंट वगैरे यांच्या योनीला गेला. मग डुक्कर, उंट, खेचर, रेडा अशा सगळ्या योन्या झाल्या. त्यानंतर शेवटी धर्मशील कीर्तिशाली अशा एका राजाच्या घरी ओझं बैल झाला. एक वेळ त्या श्रेष्ठ राजाने कार्तिक मासाची पौर्णिमा आली पाहून आपले पुरोहित अन्य श्रेष्ठ ब्राह्मणांना आदरपूर्वक बोलावून सांगितले की, हे भूदेव, मी अनेक वेळा ऐकले आहे की कार्तिक पौर्णिमेवर घरी स्नान करू नये. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, आपण मला हे सांगा की आपण सर्वजण मिळून कोठे स्नानाला जावे? जो पुरुष स्नान दान इत्यादी रहित होऊन घरातच कार्तिक पौर्णिमेला स्नान करतो. कार्तिक पौर्णिमा म्हणजे ह्याची असते बघा, गुरु नानक जयंती असते आणि आपला काकड्या आरतीचा शेवटचा त्या दिवशी अन्नकोट असतो, तर ती पौर्णिमा. त्याच्यामुळे घरात स्नान करायचं नाही, नदीवर स्नान करायचं असं म्हणून त्या राजाने सगळ्या ब्राह्मणांना विचारलं. तेव्हा लोक घरात स्नान करतच नव्हते, तो काळ होता, नदीवर सर्व जात होते.
मग आता काय करायचं? तो पुरुष 1 वर्षाच्या पुण्यापासून वंचित राहतो. म्हणजे तो पुरुष त्या दिवशी घरातच अंघोळ करील, त्याला 1 वर्ष पुण्य मिळणार नाही. केलेलं पुण्य सगळं त्याचं निष्फळ जातं. यासाठी सर्व प्रयत्नाने गुणाने संपन्न तीर्थाचे स्नान आणि शक्तिपूर्वक दानासाठी यावे असे राजाचे बोलणे ऐकल्यावर त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले की नर्मदेच्या उत्तर तटावर भारेश्वर नावाचे प्रसिद्ध असे तीर्थ आहे. म्हणजे जिथं ते ब्राह्मणांचे भार बांधून टाकले होते शंकराने, ते तीर्थ आहे. त्या परमतीर्थावर आपण जाऊ. तेथे सर्व प्रकारचे पाप नष्ट करणारे आहे. राजश्रेष्ठा असे सांगितल्यावर मग सगळं मोठं धन घेतलं, भरपूर मोठी गाडी केली आणि ते सर्व सामुग्री ठेवली. त्या गाडीला बैल जुंपला गेला, जो पूर्वी मित्राची हत्या करणारा, महापापाने अनेक योनीत कष्ट भोगणारा सहदेव होता. शेवटी तो बैलाच्या योनीत आला होता. अशा प्रकारे त्या नर्मदेच्या तटावर उत्तम तीर्थात ते पोचले. राजा तेथे चतुर्दशी तिथीस उपवास करून ध्यान करू लागला. तेथे जाऊन भगवान शंकराच्या नावाचा निरंतर जप करत भगवती पृथ्वीस प्रार्थना केली की हे देवी, वराहद्वारा शतभाऊ आणि रुद्रद्वारा उत्पन्न झाली आहेस, ती संततीसाठी मी आणि आपल्या बंधनाच्या निवृत्तीसाठी पुण्यकृत्य करीन. म्हणजे प्रार्थना केली तर संतती नाही, संतती पण पाहिजे मला, नंतर मोक्ष पण पाहिजे, दोन्ही मागून घेतल्या. बंधनं पण तुटली पाहिजेत. उद्गृताचे वाराहेण रुद्रेण शतभाऊना अहम प्युद दारिष्यमी प्रजया बंधननेज. या मंत्राने तेथील मृत्तिका घेऊन तो उत्तर तटावर ठेवून सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या मंत्राने त्या मृत्तिकेला स्पर्श केला. अश्वद्वारा ओलांडली गेलेली, रथांकित विष्णूद्वारा ओलांडली गेलेली कोटी रूप असणाऱ्या ह्या पृथ्वी मृत्तिके, तू माझे शतकोटीचे अर्जित झालेले पाप हरण कर. अश्वक्रांते रथक्रांते वसुंधरे मृत्तिके हरमे पापम जन्मकोटी शतार्जितम. शब्द जन्मात मी काय जे पाप केलं असेल ते माझं हे पृथ्वी देवते आता तू नष्ट कर. त्यानंतर नर्मदेला आवाहन करून मनुष्याने या मंत्राचे उच्चारण करावे. नर्मदे, तू पुण्यफल प्रदान करणारी आहेस. तुझे जल श्री शंकरापासून उत्पन्न झाले आहे. तुझ्या या पवित्र जलाने स्नान करणाऱ्या माझ्यासह अनेकांचे पाप हरण कर. असे म्हणजे माझंच नाही एकट्याचं, तर माझ्यासह अनेक लोकांचं पाप किंवा इथं जे काठावर उभे आहेत त्यांचं पाप तू हरण कर. अशा प्रकारे राजाने विधीपूर्वक स्नान करून पितरांचे तर्पण करून पूजा सामुग्रीसह मंदिरात गेला. राजाने विश्वाचे कल्याण करणाऱ्या शंकराजवळ चिंतन करून पुराणात सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक असे पूजन सुरू केले. 4 प्रहराच्या 4 पूजा शिवरात्रीस सांगितल्या आहेत. राजाने प्रथम प्रहरात शंकरांना पंचगव्याचे स्नान घालून त्यानंतर तुपाने त्या मूर्ती स्नान घालावे. पहिलं पंचगव्य. पंचगव्यामध्ये काय आहे? दूध, दही, लोणी, हे गोमूत्र आणि गोमय असं सगळं आहे. त्याचं ते पंचगव्य बनवलं जातं. मग तुपाने स्नान घालायचं. तुपाने स्नान घालायचं. मग पुन्हा दीप दाखवायचा. पुन्हा धूप दीप दाखवून विधीपूर्वक संकल्प करून पुढच्या मंत्राने अर्धद्वारा शंकराचे पूजन केले. देवादिदेवा ईश शंभो महादेवा, माझा तुला नमस्कार आहे. देवा, तुम्ही या अर्ध्याचा स्वीकार करा आणि माझे पाप नष्ट करा. येथे आपल्या धनाच्या प्राप्तीनुसार मंत्रपूर्वक सोन्याचे दान करावे. कारण अग्नी सर्व देवस्वरूप आहे आणि सुवर्ण अग्निरूप आहे. तरी सुवर्णाच्या दानाने संपूर्ण देवताही प्रसन्न होतात. या विधीनुसार त्या राजाने प्रथम प्रहरात शिवाचे पूजन केले. दुसऱ्या प्रहरात तो पुन्हा पूर्वी सांगितल्याप्रमाणे विधीनुसार पूजन केले. त्यानंतर शूलधारी लिंगमूर्ती शिवशंकरास भाताचं लेपन केलं. दही भाताची पूजा असते बरं. अख्ख्या पिंडीला लेपन करायचं आणि नंतर ते प्रसाद म्हणून काढून बाजूला ठेवून भक्षण करायचं. त्यानुसार पूर्वोक्त विधान करून त्याने 2 श्वेत वस्त्र महादेवास अर्पण केले. दहीभाताची पूजा कशी असते? त्या पिंडीवर आधी पांढरं वस्त्र घालायचं, त्या वस्त्रावर सर्व भाताचं लेपन करायचं, नंतर ते वस्त्रही दान करायचं आणि तो भातही लोकांना प्रसाद म्हणून वाटून टाकायचा. कारण श्वेतवस्त्राची जोडी शंकरांना अत्यंत प्रिय आहे. श्वेतवस्त्र दिल्याने शंकर प्रसन्न होतात. त्या श्रेष्ठ राजाने तिसरा प्रहरला पाहून शिवशंकरास मधाने स्नान घातले. पहिलं काय झालं? तूप झालं. आता मधाने स्नान घातलं. तिळांच्या मूर्तीस भरले. पांढरे तीळ, काळे तीळ हे दोन्ही पापहरण करणारे आहेत.
तीळ द्रोण देण्याने माझ्या संसारातील कष्ट निघून जावोत. तिल श्वेतास्तिला कृष्णा सर्व पापहरस्तिला. तिल द्रोण प्रधानेन संसार छिद्यंता मम. मग या मंत्रानं म्हणून ते पाप जाऊ दे, सगळं माझ्या संसारातला ताप जाऊ दे असा उच्चार करत तिळाच्या 8 शेरास एक द्रोण म्हणतात. आपण काय म्हणतो, द्रोण म्हणजे पत्रावळीबरोबर छोटा असतो तो द्रोण, पण द्रोण हे माप आहे आणि 5 शेराची पायली होते, 8 शेराचा एक द्रोण आहे. द्रोणास दान करावे. त्या विधीने अजून एक आहे बघा, जनावरांना पूर्वी पाणी प्यायला मोठी दगडाची द्रोणी असायची, त्याला द्रोणी म्हणायचे. तसंच हे काहीतरी माप आहे. या विधीने राजाने रात्रीच्या प्रहरात आनंदपूर्वक वेदपाठाने जागरणातच रात्र घालवली. खूप पुण्य देणाऱ्या शंकराचे पूजन केले. जो पुरुष शिवमंदिरात राहून शिवरात्रीस शिवाच्या निमित्ताने जागरण करतो पार्था, तो मनुष्य जागृतीस प्राप्त होतो. म्हणजे त्याला सगळे आपले जन्म आठवतात किंवा आपण काय केलं पाहिजे, काय घडतंय हातून, मोक्षाप्रत जातो तो. थोडक्यात जागृती म्हणजे ती गती मोठ्या मोठ्या यक्षाधिकांनाही प्राप्त होत नाही. करोडो जन्माचे एकत्रित जे पुण्य पाप आहे ते सर्व शंकर आणि विष्णूच्या पर्वकाळात जागरण करीत मनुष्याने जितके क्षण व्यतीत केले आहे राजन, त्या प्रत्येक क्षणाचे त्यास निश्चितच अश्वमेघ यज्ञाचे पुण्य मिळते. तेवढी पाप सगळी नष्ट होतात. उपवासात रथ पाहून देवमंदिरात निवास करणाऱ्या, धर्मपूर्वक आराध्याचे श्रवण करणाऱ्या, आख्यान ऐकणाऱ्या, श्री शंकर विष्णूचे ध्यान करणाऱ्या पुरुषांची जी गती होते ती भरपूर सुवर्णाने यज्ञ करणाऱ्या पुरुषाची देखील होत नाही. म्हणजे जे त्या क्षणामध्ये जे काही हे असतात, तिथी असतात, तेव्हा जागरण केलं, दान केलं तर त्याचं जे पुण्य आहे ते अगदी सोन्यानं जरी तुला केलं तरी त्याचं पुण्य होत नाही पुढं. शिवरात्री तिथी पुण्यमय आहे आणि कार्तिकी पौर्णिमा विशेष पुण्यकारक आहे. त्यात नर्मदेचा उत्तर तट आणि भारेश्वर तीर्थ पुण्यदायक आहेत. त्या राजाने शिवरात्रीस तेथे हत्ती, घोडे, बैल आणि वाहनासही स्नान घालण्याचा विचार केला. ज्या वाहनासह तो तीर्थास आला आणि स्नान केले त्या सर्वांना मी स्नान घालू इच्छितो. त्या पशूंना नर्मदेत स्नान घातल्याने तो वैश्य सहदेव देखील निश्चिंतून त्यामुळे मुक्त झाला. कारण हत्ती, घोडे, बैल सगळ्यांना स्नान घातलं ना. त्या राजाने आपल्या शक्तीनुसार त्या वाहनांचेही दान केले. असे करण्याने मनुष्य वाहनाने केलेल्या दोषातून मुक्त होतो. वाहनापासून कार्य घेतल्यावर मनुष्य दोषी होतो. त्या दोषातून सुटण्यासाठी त्याने वाहनास पवित्र तीर्थात स्नान घालावे. म्हणजे एक वाहन म्हणजे हत्ती आहे, घोडा आहे, त्यांना कष्ट होतात ना, आयुष्यभर तुम्ही त्यांचे कष्ट घेता, त्याचाही तुम्हाला दोष लागतो सांगितलं आहे. म्हणजे विनाकारण बघा, मुख्य जीवावर कुठंच तुम्ही अन्याय अत्याचार करू नका. वाहन म्हणून वापरलं तरी मग ते नंतर तसं त्यात ह्या तीर्थात स्नान केल्याने त्या दोषातून देखील मुक्त होतं. कल्याणाच्या निमित्ताने दानही करावे, त्यामुळे तो सर्व दोषातून मुक्त होतो. त्यानंतर राजाने ते हत्ती, घोडे, बैल इत्यादींना स्नान घालून स्वतः विधीपूर्वक स्नान केले. पित्राचे तर्पण आणि श्राद्ध करून पित्रांना पिंड प्रदान करून वृषभास सोडले. नंतर मंदिरात जाऊन तीर्थाच्या जलाने महादेवास स्नान घातले. सुगंधित चंदनाने शंकरास लेपन करून कुंकू आणि विविध गंध, अक्षदा, फुलं इत्यादी द्रव्याने स्नान घातले, लेपन केले. सुगंधित फुलांनी 4थ्या प्रहरामध्ये लिंग आच्छादित केले. या प्रकारे राजाने विधीपूर्वक 4ही प्रहरामध्ये पूजन केले. त्यानंतर त्या श्रेष्ठ राजाने विधीपूर्वक सांगितलेले गोदान केले. गोदान करताना राजा म्हणाला, हे धेनुमाते, तू रुद्राद्वारा उत्पन्न रुद्रस्वरूप रुद्ररूढ आहेस. या अगाध संसारात पडणाऱ्या बालकाला सांभाळ. अशा प्रकारे खूप सजविलेली ती गाय सत्पात्री ब्राह्मणास दान दिली. नंतर देवादिदेव शंकराची क्षमायाचना मागून भरपूर ब्राह्मणांना भोजन घातले. षड्रस पक्वान्नाचे वरून दान केले. उंची वस्त्र दिली, भरपूर दक्षिणा दिली आणि सन्मानित केले. आणि त्या स्नानामुळे तो जो बैल झाला होता सहदेव, तो देखील त्या नीच योनीतून मुक्त झाला. त्यानंतर राजाने महादेवाची प्रतिष्ठापना करून पुण्य पुष्कळ दानधर्म केला. या पुण्यकारक तीर्थाच्या प्रभावाने राजासह त्याचे गाडीत जुंपलेले बैलही उद्धरून गेले. त्यांना शिवकृपेने शिवसान्निध्य मिळाले.
सर्वाच्या पापाचे ओझे येथे हलके होते, म्हणून या तीर्थास भारभूतेश्वर तीर्थ असे म्हणतात. येथे जो पूजादी कर्म करून शिवास नर्मदेची उपासना करतो त्यास अंती उत्तम गती मिळते, म्हणून हा महिमा अगाध आहे. असा हा भारभूतेश्वर तीर्थ महिमा वर्णन नावाचा हा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. तर आज आपण 2 अध्याय केलेले आहेत. 41 आणि 40 2 अध्याय समाप्त झाले आहेत. नर्मदे हर.